नमस्कार मंडळी, गरुड जेप कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव पुन्हा नव्याने एक सुरुवात, भाग 3. आज सकाळी सीमाताई पोळ्या लाटत होत्या. आई, जरा जेवण कमीच कर, कारण तुमच्या वयानुसार तुम्हाला कमीच खाणं गरजेचं आहे. तसंही या वयात जास्त पचत नाही. आज सीमाताईंनी कमी जेवण बनवलं. नंदिनी, सोहम दोघेही त्यांचा डबा घेऊन गेले. सीमाताई जेवण घ्यायला गेल्या तर थोडीशीच भाजी व 2च पोळ्या उरल्या होत्या. तेवढ्यातच त्यांनी जेवण उरकलं. सीमा, अगं अजून भूक लागली ग, सतीशराव म्हणाले. थांबा, मी काहीतरी खायला आणते. सीमाताई पाहायला गेल्या तर सगळ्या कप्प्यांना कुलूप लावलं होतं. कोणतीही खाण्याची गोष्ट बाहेर नव्हती की कोणतं पीठ. त्यांनी तर बघूनच डोक्यावर हात मारून घेतला. सीमाताईंनी सतीशरावांना सांगितलं तर त्यांनाही स्वतःचंच वाईट वाटत होतं. सीमा, आपण इथून निघून जाऊया, सतीशराव सीमाताईंना म्हणाले. सीमाताई, अहो पण जाणार कुठे? यांच्या नावावर तर सगळे देऊन बसलो, करणार काय आता जाऊन आपण? मी नंदिनीला आज पैसे मागतो आणि जाऊया इथून. नाही राहायचं मला इथं लाचार म्हणून. या मुलीच्या प्रेमाखातर इथं आलो. असली नालायक कार्टीला जन्माला घातल्याचीच लाज वाटतीये. आई वडील हिच्यासाठी खेळणं झालेत. सीमा, तू काही बोलू नकोस. मी बघतो आज तिच्याकडे. तुला फक्त तिचा पुळका येऊन देऊ नकोस. सीमाताई, अहो मुलगी म्हणून कळकळ वाटायची, पण ही तर हैवान आहे जी आई वडिलांच्या मनावर उठली. आज तर खायच्या वस्तूही लपवून ठेवल्या. कुलूप लावते, कमी जेवा म्हणते, एवढं पर्क केलं. माझी ही मुलगी नाहीच आहे. हिच्याबद्दल मला यापुढे काहीच वाटणार नाही. सतीशराव, अगं इथं अजून काही दिवस राहिलो ना तर सीमा आपण जास्त जगूही शकणार नाही. इतकी खराब वागणूक ही आपल्याला देईल. तुम्ही बरोबर म्हणताय. दोघं होतं सुखाने राहत होतो. इथं येऊन नर्क जिवंतपणे भोगतोय आपण. संध्याकाळी नंदिनी घरी आली. नंदिनी, तोंड पाडून का बसलात दोघे? काही झालंय का? आई, स्वयंपाक झालाय ना करून. मला ना खूप कंटाळा आलाय आज काही करायचा. आज माझ्यासाठी कोणतंच काम नको ठेवूच करायचं. आई तिच्यासाठी कामवाली झाली होती. सतीशराव म्हणाले. नंदिनी, मी आईचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हणतोय तर पैसे दे तेवढे, आणि पाहुण्यांनाही सांग ते रिसॉर्टसाठी घेतलेले पैसे देऊन टाकायला. नंदिनी, अहो बाबा, काय बोलताय? तुम्हाला एवढे पैसे देणं शक्य नाही आम्हाला लगेच. तिने उडवीची उत्तर दिली. नंदिनी, तुला मुलगी म्हणून तुला सगळ्या गोष्टी पुरवल्या. एकुलती एक म्हणून तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवली नाही. तुझं सगळं वागणं बोलणं निमूटपणे सहन केलं. पण आज माझ्या बायकोचा प्रश्न आहे. तिचे डोळे गेले तर तुला नाही गरज तिची, पण माझा एकमेव आधार आहे. माझे घेतलेले सगळे पैसे मला हवेत. तुझ्या मी दारात राहणार नाही. जर तू दिले नाहीस तर मात्र मी पोलीस कंप्लेंट करेन. जिवंतपणे इथं नर्क भोगायला एवढा मी दुबळा नाही. पोरीच्या प्रेमाने जरा भरकटलो होतो. तुझ्यासारखी मुलगी मला नसली असती तरी चाललं असतं. इतकी लाज आज मला तुझी वाटतेय. आज मी पाहिलं मुलीचं असंही रूप असतं. हे मी माझ्या मुलीकडूनच शिकलो. सतीशराव मोठ्या आवाजात म्हणाले. पैसे देतीस का जाऊ पोलिसांकडे? नशीब तुझे सासू सासरा गेले. काय केली असतीस त्यांची अवस्था काय माहीत. त्यांना नाहीतरी जिवंतपणी तुझ्यासारख्या बाईने नर्क दाखवला असता. नंदिनी, हे काय बोलताय तुम्ही? सतीशराव, अगं खरं तेच बोलतोय मी. सीमाताई, तुझ्यासारख्या मुलीला जन्म देण्यापेक्षा मी वांजोटी राहिले असते ना तरी चाललं असतं. तुला आमची लाज वाटत होती ना, तर आज मला लाज वाटते तुझी. तुला माझी मुलगी म्हणण्याची. नवऱ्याला सांग पैसे घेऊन यायला. आता एक क्षण मला थांबायचं नाही. आजपासून तुझं आणि आमचं काही नातं नाही. आम्हाला मुलगी होती, ती आता मेली असंच आम्ही समजू. नंदिनी खूप रडत होती. माझं चुकलं म्हणत होती, पण अनुभवाने पाषाण हृदयी झालेले ते दोघे पैसे घेऊन आज बाहेर पडले होते नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी. एक नवा धडा त्यांनी शिकला होता. स्वतःच्याच मुलीकडून ज्या धड्यामुळे स्वतःच्या मुलीचं पुन्हा कधीच
तोंड न पाहण्याची गाठ त्यांनी मनाशी बांधली होती. वृद्धपण हा जीवनातील खूप खडतर प्रवास आहे. यात समजून घेणारी किंवा समजदार व्यक्ती असेल तर ठीकच, पण या काळात कोणावरही अतिविश्वास ठेवणे चुकीचेच. त्यामुळे मुलगा असो वा मुलगी, त्यांच्याकडे सगळी मालमत्ता बहाल करण्यापेक्षा 4 पैसे तुमच्या गाठोड्यात राखून ठेवणे गरजेचं आहे. कारण हेच तुमचा स्वाभिमान जपू शकतं व आडीनडीला तुमचा बचावही करू शकतं. कृपया कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप सपोर्ट, कीप वॉचिंग. धन्यवाद.